स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नये. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो. ती सोडून गेलेली व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला तरी त्यामध्ये गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वामीकडूनच ठेवावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रयाचा जन्म कसा झाला, भगवान दत्तात्रयाची कथा काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. आज आहे दत्त जयंती. काहींनी शनिवारी साजरी केली तर काही जण हे रविवारी हे साजरी करणार आहात. तर भगवान दत्तात्रयाची कथा ऐकल्यानंतर पूर्वजन्माचे सर्व पाप नष्ट होतात अशी ही त्यांची कथा आहे. तर जाणून घेऊया त्यांची कथा काय आहे ते. नारद हे ब्रह्मलोकात फिरत होते. त्यावेळी त्यांना माता लक्ष्मी, सरस्वती आणि माता पार्वती ह्या तिन्ही देवी एकत्र दिसल्या. त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे याचं कारण विचारलं तर तिन्ही देवी म्हणल्या की आम्ही 3 देवी खूप अशा पतिव्रता आहोत. या तिन्ही लोकात आमच्यासारख्या पावित्र, सतीत्व आणि पतिव्रता असं तुम्हाला कुणीही भेटणार नाही. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही पतिव्रता आहात, तुमच्या सतीत्व आहात, परंतु तुम्ही जर म्हणतात ना या पृथ्वीवर ह्या तिन्ही लोकात आमच्यासारखं कोणीही नाही, तर हे तुमचं चुकीचं आहे. कारण या पृथ्वीवर अत्री ऋषींची पत्नी माता अनुसया ही अखंड अशी पतिव्रता आहे. तिच्याकडे खूप असं पावित्र्य आहे, तिच्याकडे खूप असं सतीत्व आहे जे सतीत्व तुमच्याकडेही नाही. त्यावेळेस या तिन्ही देवीला खूप राग आला. त्यांना वाटलं की या तिन्ही लोकात आमच्यापेक्षा असं श्रेष्ठ कोण आहे. ही माता अनुसया आहे बरी कोण, तर तिची परीक्षा आपण नक्कीच घेऊया. म्हणून त्यांना अहंकार झाला आणि अहंकारापोटी त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं की तुम्ही माता अनुसयाची परीक्षा घ्या. आता पतीला सांगितलं म्हणल्यावर काय, पतीला तर पत्नीची आज्ञा ही मानावीच लागेल ना, कारण शेवटी तो स्त्रीहट्ट आहे. स्त्रीहट्ट हा पुरलाच पाहिजे, नाहीतर काय होतं हे तुम्हाला त्याची कल्पना असेलच. तर तिन्ही देवांनी माता अनुसयाची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि ते माता अनुसयाच्या कुटीपाशी आले तेव्हा अत्री ऋषी हे तपस्याला गेले होते आणि माता अनुसया झोपडीमध्ये एकटेच होत्या. त्यावेळेस तिन्ही ऋषींनी माता अनुसयाला भिक्षाम देही असं म्हटलं. त्यावेळेस माता अनुसया घराबाहेर आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात. तेव्हा तिन्ही ब्राह्मण म्हणाले की आम्ही काशीचे ब्राह्मण आहोत आणि आम्हाला असं कळले की ही माता अनुसया आणि अत्री ऋषींची कुटी आहे, त्यामुळे आम्ही तुमचं दर्शन घेण्यासाठी इथं आलं आहे. तर माता अनुसया ठीक आहे म्हणल्या आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जेवण काय बनवायचं आहे, तुम्ही काय खाणार. तर त्यावेळेस तिन्ही ब्राह्मण म्हणाले की आम्ही या आमच्या झोळीमध्ये ज्या काही वस्तू आणल्या आहेत ना, त्या वस्तूपासून तुम्ही आम्हाला जेवण हे बनवून द्या. तुम्ही जर असं नाही केलं तर तुम्हाला आम्ही जे उपाशी जाणार आहे त्याचं तर तुम्हाला पाप लागेलच. शिवाय तुम्ही आतापर्यंत तुमच्या कुटीतून कुणालाही मोकळ्या हाताने जाऊ दिले नाही, त्यामुळे तुमचं जे हे आहे ना, जे तुम्हाला त्याचं पण पाप लागेल की तुम्ही आम्ही उपाशी गेल्यामुळं. तर माता अनुसया म्हणाली ठीक आहे, तुम्ही तुमच्या झोळीतून काय आणले ते दाखवा, मी त्यापासून तुम्हाला जेवण बनवून देते. तर त्रिदेवांनी त्यांच्या झोळीतून काच, दगड, पालापाचोळा बाहेर काढला आणि ह्या सर्व साहित्यापासून त्यांना जेवण बनवण्यास सांगितले. तेव्हा माता अनुसया ते सर्व साहित्य घेऊन आतमध्ये गेल्या आणि डोळे झाकून त्यांनी देवाला विनंती केली. देवाला म्हणाल्या ही देवा की तुम्ही आम्हाला ह्याच्यापासून वाचवा, कारण आमच्यावर खूप मोठं संकट आलं आहे. आता तुम्ही जर आम्हाला ह्यातून वाचवलं नाही तर आमची आत्तापर्यंत जी काही आम्ही तपस्या केली ती भंग पावेल आणि आमचं सर्व पावित्र्य हे नष्ट होईल. त्यामुळे त्यांनी डोळे झाकून भगवंताची प्रार्थना केली, त्यांना विनंती केली. त्याचबरोबर पालापाचोळा, दगड यांचं पंचपक्वानात असं ताट तयार झालं आणि मग माता अनुसयाने तिन्ही देवाला भोजन करण्यास सांगितलं. त्यावेळेस तिन्ही देवाने अशी मागणी केली की तुम्ही आम्हाला निवस्त्र जेवण वाढावे, म्हणजे तुमच्या अंगावर एकही कपडा नसला पाहिजे. त्यावेळेस माता अनुसयाला वाटलं की
हे ब्राह्मण कोणीही साधारण नसून ते खूप असे मोठे संत आहेत. मग त्यांना आतमध्ये गेल्या आणि त्यांनी आपल्या अत्रि ऋषींचं म्हणजे पतीचं स्मरण केलं. त्यावेळेस त्यांना कळलं हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ब्राह्मण आहेत, त्यांनी त्यांचा वेश घेतला आहे. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पतीचं जे कमंडलू आहे त्यातील पाणी काढलं आणि त्यांनी तिन्ही देवावर ते पाणी शिंपडलं. त्यावेळेस त्या तिन्ही देवाचं रूपांतर एका छोट्या बाळात झालं आणि मग माता अनसूयाने त्या बाळाला स्तनपान केलं, झोका बांधला, अंगाई घातली आणि त्यांना तिथंच झोपून दिलं. तर अशी ही पतिव्रता स्त्री माता अनसूयाची एवढी ताकद होती की त्यांनी तिन्ही ब्राह्मणाला छोट्या बाळात हे रूपांतर केलं. मग माता अनसूयाने रूपांतर बाळामध्ये केलं. परंतु आता इथं 3 देवी आपल्या पतीची वाट पाहत होत्या की माझे पती माता अनसूयाची परीक्षा घेण्यासाठी गेलेत, मग ते परत कसे आले नाहीत. त्यावेळेस त्या तिन्ही देवी माता अनसूयाच्या झोपडीपाशी गेल्या. तेव्हा त्यांनी माता अनसूयाला विचारलं की आमचे पती इकडे आले होते, मग ते कुठे गेले. तर माता अनसूया म्हणली तुमचे पती तर नाही, पण 3 ब्राह्मण काशीचे इथे आले होते आणि ते तिन्ही ब्राह्मण आहेत ना, त्यांचं हे बाळात रूपांतर झालं आहे. आता तुम्ही ते पाहू शकता. परंतु या तिन्ही बाळामधील तुमचा जो कुठला पती आहे ते तुम्ही ओळखा आणि घेऊन जा म्हणले. तर आता हे तिन्ही बाळातला पती कसा ओळखायचा, ह्या तिन्ही देवीला खूप आश्चर्य वाटलं. कारण चुकून जर एखाद्या बाळाला हात लागला असता आणि तो जर त्यांचा पती नसता तर त्यांचं पतिव्रत हे भंग पावलं असतं. कारण परपुरुषाला स्पर्श केला तर पतिव्रत हे भंग पावतो. त्यामुळं तिन्ही देवींना खूप असं टेन्शन आलं, म्हणजे त्यांना खूप असं तिन्ही देवी खूप अशा घाबरल्या. कारण चुकीच्या बाळाला स्पर्श झाला तर त्यांचं पतिव्रत हे नष्ट होणार होतं. मग आदिमाया, शक्ती पार्वती, धनाची देवी माता लक्ष्मी आणि सरस्वती यांनी माता अनसूयाची माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पतीला म्हणजे हे बाळ आहेत ना, त्यांनी तुम्ही आमच्या पतीचं रूपांतर त्याच्यामध्ये करा, आम्ही तुमची माफी मागतो. त्यावेळेस माता अनसूयानं कमंडलूतून पाणी काढून पतिदेव त्यांचे बाळाचं रूपांतर त्यांच्या तिन्ही देवात केलं. नंतर तिन्ही त्रिदेवांनी माता अनसूयाला त्यांचं वरदान मागण्यास सांगितलं. त्यावेळेस माता अनसूया म्हणाले की मला पुत्र नाही, त्यामुळं तुम्ही तिन्ही देव माझं पुत्र म्हणून जन्माला यावी अशी माझी विनंती आहे, म्हणजे मला असा आशीर्वाद द्या. त्यावेळेस तिन्ही देव त्यांना तथास्तु म्हटले. अशा प्रकारे तिन्ही देवांनी माता अनसूयाच्या पोटी जन्म घेतला. तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा. भगवान विष्णूंनी दत्तात्रयाच्या अवतारात जन्म घेतला. चंद्रमा यांनी ब्रह्मदेवाचा अवतार आहे, तो चंद्रमा आहे. दुर्वास ऋषी हे शिवशंकराचे अवतार आहेत. अशा प्रकारे तिन्ही देव हे माता अनसूयाच्या पोटी जन्माला आले. तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा, म्हणून आपण दत्त जयंती ही साजरी करतो. जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माता अनसूयाच्या पतिव्रतेची कहाणीही सांगितली जाईल. तर दत्त जयंती दिवशी आपल्याला खूप श्रद्धेनं आणि भक्तीनं भगवान दत्तात्रयाचा आपल्याला उत्सव हा साजरा करायचा असतो. कारण देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. कारण संपूर्ण पृथ्वी त्यांनी निर्माण केली, त्यामुळं तुमच्याकडून त्यांची कुठलीही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त श्रद्धेनं आणि भगवान दत्तात्रयाला शरण जा. बघा, तुमच्या सर्व अपेक्षा ह्या पूर्ण होतील. तुम्हाला जर कुठली कर्णबाधा असेल, भूतबाधा असेल, त्याही भगवान दत्तात्रयाची सेवा केल्याने नष्ट होतात. त्यामुळं दत्तात्रयाची जेवढी होईल तेवढी सेवा नक्कीच करा आणि देवाला तुम्ही पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं शरण जा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.